नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे इतिहास क्रांतीवीरांचा सिरीजमध्ये। आपण पाहतोय सुमारे 100 वर्षापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच गावगुंडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या क्षत्रिय बेरर रामोशी समाजातील 2 वीरांची सत्य कहाणी भाग 28 पाहिलेत। आज पाहणार आहोत भाग 28। भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना वंदन करून भाग 28 ला सुरुवात करूया। पाटलाने आणलेला स्वतःचा घोडा। मारुतीच्या देवळाच्या मागे पाठबीतीला अंधारात रस्त्यावर उभा करण्यास सांगितले व त्याच्या जवळ एका गावकऱ्यास घोड्याचा लगाम धरून उभे राहण्यास सांगितले। पाटलाने आपले 2 विश्वासू साथीदार व स्वतः मागे थांबून इतर शिकारीसाठी आलेल्या वज्लकर मंडळींना वज्लला जाण्यास सांगितले। पाटील पुरा अंधार पडण्याची वाट पाहत देवळाच्या पाठभिंतीला आपल्या 2 साथीदारांसह थांबला। गावाच्या पेठेतील चौकात बाजा बेजासह खिंडीतले रामोशी पंचमीची शिकार घेऊन हालगीच्या आवाजाच्या तालावर गावकऱ्यांना शिकार दाखवीत नाचत या असावेत असे हालगीच्या आवाजावरून पाटलाने हेरले। आता साहेबांनी सांगितलेले काम ताबडतोब करणे आवश्यक होते। भिंती आडून घिसाड्याच्या पालाकडे डोकावून पाहिले। घिसाड्याचे काम थांबले होते व त्या म्हाताड्याची सून हातात पाण्याची रिकामी गागर घेऊन तो घिसाड्याने आप ओढ्याकडे निघाली असल्याचे पाटलाने पाहिले। थोडा वेळ गेल्यानंतर घिसाड्याची सून रस्ता ओलांडून ओढ्याच्या दिशेने निघालेली पाहून पाटलाने आपल्या साथीदारांना खून केली व आपला रस्त्यावर उभा असलेला घोडा त्या बाईच्या जवळ आणून उभा केला व दुसऱ्या साथीदारांनी त्या बाईला उचलून घेऊन पाटलाच्या घोड्यावर पुढ्यात बसवेले। लागलीच पाटलाने तिचे तोंड आपल्या हाताच्या पंजाने दाबून धरीत घोड्यावर माल ठोकली व त्या बाईसह घोडा वडजलच्या रस्त्याने पर्वत सोडला। रस्त्यावर एकदम सामसूम होती। बाईला घोड्यावरून घेऊन जात असल्याचे अंधारामुळे कोणीही पाहिले नाही। बाकीचे 2 साथीदार परत वडजलच्या दिशेने अंधारात सुटले। इकडे पालात म्हातारा घिसाडी पाणी आणण्यास गेलेल्या सुनेची वाट बघत होता। त्याच वेळी मारुतीच्या देवळापासून काही अंतरावर खिंडीतल्या रामोशांचा नाचत असल्याचा गाका ऐकू आला। घिसाड्याने आपल्या शेजारच्या पालातील एकाला बोलावून सून पाणी आणाव्यास ओढ्याकडे गेली आहे, ती का आली नाही हे पाहण्यासाठी पिटाळले। सुनेला पाहण्यासाठी गेलेल्या घिसाड्याला रस्त्यावर रिकामी गागर पडलेली दिसली। ती रिकामी घागर घेऊन तो घिसाडी माघारी आला व त्याने म्हातारा घिसाड्याला त्याची गागर परत देत तुमची सून गायब झाल्याचे घाबरून सांगितले। ते ऐकून म्हाताऱ्याने लावा लावा बोंब ठोकली व मोठ्याने ओरडू लागला। त्या ओरड्याने बाकीची घिसाडी मंडळी म्हाताऱ्या भोवती गोळा झाली। म्हाताऱ्याची सून गायब झाल्याचे ऐकताच बाकीच्या घिसाड्यांनीही कालवा सुरू केला। त्या सुमारास बाजा बैजा व इतर रामोशी शिकार नाचवत मारुतीच्या देवळाच्या मैदानात आले होते। त्यांनी देवळाच्या मैदानात रामोशी येताच त्यांना घिसाड्यांच्या जोरजोरात चाललेला कालवा ऐकू आला। बाज्याने बाकीच्या रामोशांना शांत होण्यास सांगून तो लागलीच काय प्रकार आहे अशी शंका घेऊन घिसाड्याच्या पालाकडे रात्रीच्या अंधारात आला। घिसाड्याच्या पालासमोर येताच त्याने घिसाड्यांना ओढण्याबद्दल विचारले। म्हाताऱ्यांचा घिसाड्यांना आपली पाणी आणावयास गेलेली सून अंधारात गायब झाल्याचे बाजा सांगितले। हे घिसाड्याचे बोलणे ऐकून बाजा चरकलाच। त्याने लांब उभे असलेल्या बैजाला हारी मारून बोलावून सांगितले की घिसाड्याच्या पालातील एक तरणी बाई या अंधारात नुकतीच गायब झाली आहे व घिसाडी ओढप आहेत। बाजाने रामोशाच्या 2 पोरांना ओढ्याकडे जाऊन त्या रामोशी घेऊन आजूबाजूच्या परिसरात अंधारात शोधाशोध सुरू केली। बराच बाईचा शोध घेण्यास पिटाळले। आपण ही बैजासह बाई शोधण्यासाठी इतर वेळ गेला तरी बाईचा सुगावा लागला नाही। एव्हाना निम्मा एक गाव घिसाड्याच्या पालाभोवती गोळा झाला व हा काय प्रकार असून कोणी केला असावा याबाबत तर्कवितर्क करू लागले। आजपर्यंत तरी असा प्रकार घडव्याचे धाडस कोणीही केले नव्हते अशी चर्चा गावकरी करीत होते। अद्याप ही बाईचा सुगावा लागत नसल्यामुळे बाजा व बैजा मारुतीच्या देवळासमोर येऊन आपापसात खूल करू लागले। बाजाने घिसाड्याच्या पालातील एकाला लांबन दिवा हातात घेऊन येण्यास सांगितले। त्याप्रमाणे दिवा आणताच तो दिवा हातात घेऊन बैजाला बरोबर घेऊन बाईचा माग काढण्यासाठी ते दोघेही पाऊलखुणा निरखून दिव्याच्या उजेडात बघू लागले। त्यांना रस्त्यापर्यंत पावलांचा माद
दिसून येत होता. त्यानुसार ते सगळेजण माग काढत रस्त्यावर येऊन थांबले. त्या रस्त्याच्या फोफाट्यात त्यांना घोड्यांच्या पावलांचे फार स्पष्ट दिसले. घोड्याच्या पावलाचा माग घेत घेत ते रस्त्याची दिशा निरखून पाहू लागताच त्यांना ही पावले वज्राच्या दिशेने गेली असल्याचे दिसून आले. बाजाबाईजाने आपापसात जरा कुजबूज केली व काय घडले असावे याचा पुरा अंदाज त्यांनी एकेकेला व्यक्त केला. झाल्या प्रकाराने बाजा व बैजा जाम चिडले होते. बाजाने लागलीच निर्णय लेन खिंडीतल्या इतर रामोशांना शिकार घेऊन परत खिंडीला जाण्यास सांगितले व खिंडीत पोहोचताच खिंडीची 4 घोडी घेऊन घोंगरी व कुऱ्हाडीसह गेल्या पावलाने माघारी येण्यास बजावले. त्यानुसार रामोशांची 4 पोरं खिंडीकडे परतच गेली व तासाभरात 4 घोडी घेऊन मारुतीच्या देवळापुढे परत येऊन पोहोचली. बाज्या व बैजा उठून पालाकडे गेले व त्यांतील 2 घिसाड्यांना कुऱ्हाडी घेऊन येण्यास सांगितले व बाकीच्या घिसाड्यांना गप्प बसाव्यास सांगितले. ती 2 घिसाड्याची माणसे आपल्या घोड्यावर बसवून बाकीच्या घोड्यावर रामोशांना बरोबर घेऊन बाज्या व बैजांनी गोंगडी कुऱ्हाडीसह आपली घोडी वडजलच्या दिशेने पळवण्यास सुरुवात केली. घोडदौड चालू असताना बाज्या व बैजा या दोघांचे ठाम मत झाले की कुकुडवाडात असे कोणीही करणारा नसून शिकारीसाठी आलेल्या पाटील व गोड्या साहेबांनी हे पविचारी कृत्य केले असावे. त्यांच्याशिवाय आज तरी बाहेरगावचे लोक कुकुडवाडात आलेले नव्हते. पण शिकारीसाठी वडजलची गावकरी मंडळी कुकुडवाडाला आज आलेली होती. त्यांच्यापैकीच नक्की कोणाचे तरी हे काम असले पाहिजे. या अंदाजात ते भाकरेवाडीची शिव ओलांडून वडजलच्या शिवेवर आले व घोड्यांना जोराने टाच मारीतच त्यांनी आपली घोडी गावच्या वडजूबाईच्या देवळासमोर आणून उभी केली. नंतर त्यांनी सगळ्या गावातून घोड्यावरून फेरफटका मारला. पण त्यांना लोकांच्या चेहऱ्यावर भीतीचा मागमूस दिसून येत नव्हता. त्यांनी गावात बरीच शोधाशोध केली पण बाईच्या तपास लागत नव्हता. आता त्यांनी सरळ पाटल्याच्या वस्तीवर मोर्चा वळविला. ते थेट जांभळ बेटात पाटल्याच्या वस्तीवर पोहोचले. घोड्यावरून खाली उतरून पाटील आहेत काय याची चौकशी केली. तेव्हा पाटील गोऱ्या साहेबांच्या तंबूकडे असल्याचे पाटल्याच्या घरच्यांनी सांगताच त्यांनी वस्तीजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला घोडी बांधली व ते अंधारात दबकत गोऱ्या साहेबांच्या तंबूकडे सरकले. गोऱ्या साहेबांच्या तंबूत एकूण 3 जण म्हणजे 2 गोरे साहेब व पाटील होते व त्या तंबूच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या भट्टारखान्याच्या तंबूच्या बाहेर खाटल्यावर मोजणीदार मंडळी बेसावत बसली होती. बाज्या दबकत गोऱ्या साहेबांच्या तंबूच्या मागच्या बाजूला गेला व त्याने आपल्या जवळच्या सुरीने तंबूचे कापड फाडले व आत डोकावले. त्याला घिसाड्याची सून बाजल्यावर तिच्या तोंडात बोळा घालून तोंड पटक्याने बांधलेले आहे व हात पाय बावल्याच्या कडेला दोरीने बांधलेल्या अवस्थेत दिसली. ती हात पाय सोडवण्याचा प्रयत्न करीत होती. धडपड करीत असल्याचेही बाज्याला स्पष्ट दिसले. 2 गोऱ्या साहेबांच्या हातात विलायती दारूच्या बाटल्या होत्या. तेही 2 खाटावर बसलेले होते. बसून ते दारूही ढकलीत होते. त्यांच्या पुढ्यात भांड्यात कोंबडीचे शिजलेले सुके मटण होते. ते चमच्याने न खाता हाताने मटण खात खात दारूचे घोट त्या बांधलेल्या घिसाड्याच्या सुनेकडे नशिल्ल्या नजरेने बघत झोटत होते. पाटील तंबूच्या दाराजवळ उभा होता. तो सारखा कावड्या बावड्या नजरेने बाहेर कोणी आले नाही ना याची खात्री करत होता. वरचेवर तंबू बाहेर येऊन टेहळणी करीत होता व आत तंबूत आला की घिसाड्याच्या सुनेकडे अधाशी नजरेने टक लावून बघायच्या. पाटलाला गोऱ्या साहेबांनी त्यांच्याजवळची विलायती दारू ग्लासात ओतून प्यायला दिली होती. मिटक्या मारीत पाटील पीत होता. 2 साहेबांच्या 2 बंदुका शेजारीच बाकड्याला टेकून उभ्या ठेवल्या होत्या.